नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपण अत्यंत गंभीर बातमी पाहतोय। थेरगाव मध्ये अशोका सोसायटी कॉर्नर पासून पडवळनगरकडे जाणारा जो रस्ता आहे, माझ्या पाठीमागे बाजूला हा जो काय खड्डा दिसतोय तो खड्डा बघा किती मोठा खड्डा आहे। जर काल दिवसभरामध्ये या खड्ड्यामध्ये एखादी गाडी आपटून माणूस जर खाली खड्ड्यात गेला असता, यातून जर का काही अनुचित प्रकार झाला असता तर याला जबाबदार कोण होतं? काल इथले काही सामाजिक कार्यकर्ते असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा इथले स्थानिक सतर्क नागरिक असतील, यांनी वारंवार काल तक्रारी केलेल्या आहेत संबंधित विभागाला, तरी देखील प्रशासन काल खडबडून जागा झालेलं नाही। आपण पाहिलं की इंटरनॅशनल सायकलिंग स्पर्धा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होती। एका दिवसामध्ये पूर्ण शहर क्लीन केलं होतं, स्वच्छ केलं होतं। खऱ्या अर्थानं प्रशासनाची जर का मानसिकता असेल, कामं करण्याची जर का मानसिकता असेल तर एका दिवसामध्ये शहर क्लीन होऊ शकतं। पण काल तक्रार देऊन देखील जर का हे या ठिकाणचा खड्डा दुरुस्त होत नसेल आणि आज दिवसभरानंतर 24 तास उलटून गेल्यानंतर हा जर का खड्डा दुरुस्त करायला घेत असतील तर किती प्रशासनाची अनास्था हे पहा। आपण पाहिलं की थेरगाव मधल्या जवळजवळ सगळ्याच लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते या ठिकाणी काल खड्डा बघून गेले होते। त्यांनी तक्रारी केल्यात, प्रशासनाला सूचना देखील केल्या होत्या, पण प्रशासन खडबडून जागा झाला नाही। त्याचबरोबर थेरगाव मध्ये एक हात मदतीचा समाजसेवा ही ईश्वर सेवा नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर देखील त्यांच्या ज्या संचालिका आहेत ऋतू कांबळे यांनी देखील तक्रार केली होती। इथले स्थानिक सतर्क नागरिक योगेश पवार त्यांनी तक्रार दिली होती। लोकप्रतिनिधी जे आहेत आपले स्थानिक थेरगावचे, त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी देखील तक्रारी केल्या होत्या। काल इतक्या तक्रारी जाऊन जर का प्रशासन हे खड्डा वेळेत दुरुस्त करत नसेल तर किती गांभीर्याची गोष्ट पहा। ही घटना रात्री सांगावा न्यूजच्या निदर्शनास आल्यानंतर मी तिथून जात असताना रात्री 12 वाजता ते शूटिंग केलं। 12 वाजता देखील हा खड्डा तसाच खचलेल्या अवस्थेत होता, त्या ठिकाणी वरती फक्त टायर लावले होतं। सकाळी पहाटे ही न्यूज आपण टाकली, बातमी टाकल्यानंतर कुठं प्रशासन खडबडून जागा झालं, हा सांगावाचाच इम्पॅक्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। परंतु या ठिकाणी सर्वच लोकप्रतिनिधी असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील आणि स्थानिक सतर्क नागरिक असतील, यांच्या या सर्व तक्रारी आणि सांगावा न्यूजचा हा परिणाम म्हणून या ठिकाणी आज हा खड्डा दुरुस्त करायला घेतलेला आहे। परंतु एवढंच सांगायचं की प्रशासनानं जेव्हा स्थानिक नागरिकांची किंवा नागरिकांची तक्रार येते तात्काळ ती गोष्ट दुरुस्त केली पाहिजे, ही सतर्क प्रशासनाची जबाबदारी आहे। याच संदर्भात ड्रेनेज डिपार्टमेंटचे ज्युनियर इंजिनियर यशवंत मंचाव साहेब काय म्हणतायत ते पहा। मंचावर साहेब बोलताय का? हा बोला। नमस्कार, विनय सोनवणे बोलतोय, पत्रकार, थेरगाव मधून। नमस्कार, बोला। तर ते इथं थेरगावला ना अशोका सोसायटी कॉर्नर पासून पडवळनगरकडे जो रस्ता चालतो तिथे काल चेंबर खचला होता। हो, करतोय तर ते मला नाही का ना सर, ते कुठल्या डिपार्टमेंट अंतर घेतं? म्हणजे चेंबरचं डिपार्टमेंट असतं का रस्त्याचं ते काम करते आपलं? ते आपलं माझ्याकडे ड्रेनेज डिपार्टमेंट गोल चेंबर खसला तर आमच करतो ड्रेनेज डिपार्टमेंटचं ना। काल किती वाजता तक्रार आली आपल्याकडे? दुपारी आली। दुपारी ना? ते तक्रारदार मला भेटले होते, म्हणजे काल सकाळी तक्रार केली आणि ते जसं तसंच असं एखादा अपघात झाला असता तर मोठा धोका निर्माण झाला असता तो। नाही, तिने टाकलं होतं ना टायर, सकाळीच मला कळलं दुपारपर्यंत की तिथे टायर टाकलं एक। ठीक आहे, काल माणसाला पाठवलं बघायला, पण त्याला कसं असते रिंग फ्रेम आणा, मटेरियल आणा, ह्याला जरा वेळ जातो ना एवढं असं। नाही, मला काय म्हणायचं साहेब बरं का, या संदर्भात मला असं म्हणायचंय, जेव्हा ते सायकलिंग स्पर्धा झाली काल, एका रात्रीत जर शहर क्लीन होऊ शकतं आणि एक दिवस उलटून जर माणसाने तक्रार करून जर तात्काळ होत नसेल तर अवघड आहे हो साहेब। नाही, सांगतो मी तुम्हाला, आकस्मिक गोष्टी आहेत ह्याला एक दिवस तेवढा तर वेळ जाऊ शकतो। मी जर असलो असतो रुटीन मध्ये तिथं तर केलंच असतं, कालच कळवलं मी, असं नाही, पण काय आज केलंच आहे ना, त्याच्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। मंचावर साहेब आपलं नाव काय? 4 दिवसांनी केलंय, 5 दिवसांनी केलंय। यशवंत मंचावर। यशवंत, कुठल्या पदावर आहात तिथं तुम्ही? ज्युनियर इंजिनियर। ज्युनियर इंजिनियर, ठीक आहे, ठीक झालं ते आज होऊन जाईल, ठीक। काल दिवसभर गेला, अधिकाऱ्याचं असं उत्तर आहे आणि आज पुन्हा एकदा त्या स्पॉटवरती मी गेलो। या ठिकाणी जो काही चेंबर खचलेला आहे तो दुरुस्तीला घेतलाय का नाही ते पाहण्यासाठी मी सकाळी परत गेलो। सकाळपर्यंत देखील कुणी अधिकारी, कर्मचारी किंवा त्या ठिकाणी संबंधित चेंबर किंवा रस्ता दुरुस्त करण्यासाठी कुणी आलेलं नव्हतं। त्यानंतर 12 वाजत आल्या, जवळजवळ दुपार होत आली, दुपारी परत एकदा त्या ठिकाणी चक्कर मारले, तेव्हा कुठं त्या ठिकाणी कर्मचारी काम करताना पाहायला मिळाले। एक दिवस उलटून जातो नागरिकांनी तक्रार केल्यानंतर, तरी देखील या ठिकाणी चेंबर किंवा रस्ता दुरुस्त होत नाही। या ठिकाणी अपघात होऊन एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण झाला असता, काय अनुचित प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण? आता प्रत्यक्ष पाहूयात स्पॉटवरती काय परिस्थिती आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेरगावचा हा जो या ठिकाणी अशोका सोसायटी कॉर्नरचा चौक आहे, तिथून इकडे पडवळनगरकर रस्ता जातो। काल सकाळी या ठिकाणी नागरिकांनी तक्रार दिली होती, संबंधित चेंबर खचलेला आहे, धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून। रात्री 12 वाजता सांगावा न्यूजच्या हे निदर्शनास आलं। रात्री 12 वाजता हे शूट करून रात्री न्यूज टाकलेली आहे। सकाळी पहाटेपासून आता दुपार होत आलेली आहे, काल न्यूज टाकली, म्हणजे काल तक्रार करून देखील हे काम चालू नव्हतं।
आणि आज आता हे चालू केलेलं आहे. जर काल दिवसभरामध्ये एखादी गाडी या ठिकाणी अपघात होऊन धोकेदायक परिस्थिती निर्माण होऊन एखाद्याच्या जीविताला जर का हानी पोचली असती तर याला जबाबदार कोण होतं? कारण परिस्थिती अशी आहे, स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड म्हणतो. काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये बजाज ग्रँड सायकलिंग स्पर्धा झाली इंटरनॅशनल लेवलची. एका दिवसामध्ये शहर स्वच्छ आणि क्लीन करण्यात आलं. काही ठिकाणी झोपडपट्टी सदृश्य भाग होता, तिथून मोठाले कर्टन टाकण्यात आले आणि झोपडपट्टी दिसू नये अशी अवस्था निर्माण केली. परंतु या ठिकाणी दिवसभर 2 दिवस जर का तक्रार करून उलटून जात असतील, एक दिवस कंप्लीट झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी जर का हे चेंबर या ठिकाणी जो फाटलेला आहे दुरुस्त करण्याचं काम चालू करत असतील तर प्रशासनाची अनास्था आपल्याला लक्षात येते. आणि भारतामध्ये बाहेरची लोक येतात आणि बाहेरची लोक आले तर आपलं जे काही प्रदर्शन आहे चुकीचं होऊ नये किंवा आपलं जे काही स्मार्ट सिटी म्हणून आपण जगभर वावरलं जातो त्याचं चुकीचं दर्शन होऊ नये म्हणून चकाचक रस्ते एका रात्रीत केले जातात, एका रात्रीत क्लिनिंग केलं जातं. बरं, हे जे क्लिनिंग केलेलं आहे हे काही शहर स्वच्छ केलेलं आहे. हे शहर आपल्या इथले महानगरपालिकेचे आणि कॉन्ट्रॅक्टदार पद्धतीवर जे काही कामं करणारे कर्मचारी आहेत यांच्या थ्रूच केलेलं आहे. कर्मचाऱ्यांनीच हे शहर क्लीन केलेलं आहे. हे जर अशा पद्धतीचं क्लिनिंग का रोजच झालं तर शहर एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसेल. परंतु एका दिवसापुरतं जर का शहर क्लीन होत असेल तर यातून एक धडा आपल्याला शिकायला मिळतो की शहर क्लीन करण्याची जर का प्रशासनाची, शासनाची आणि लोकप्रतिनिधींची मानसिकता असेल तर एका दिवसात शहर क्लीन होऊ शकतं हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच कर्मचाऱ्यांनी जे मंथली पगार घेऊन महानगरपालिकेत कामाला आहेत किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामाला आहेत. परंतु एक दिवस 2 दिवस सामान्य नागरिकांनी जनरली तक्रार करून देखील जर का ही परिस्थिती बदलत नसेल आणि तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन जर संबंधित कामं दुरुस्त होत नसतील तर किती अनास्था आहे हे बघा. म्हणजे मानसिकताच नाही. कर्मचारी पगार घेऊन सुद्धा, त्यांना तक्रारी देऊन सुद्धा, अधिकाऱ्यांना तक्रार देऊन सुद्धा तात्काळ कामं करण्याची मानसिकता नाही. परंतु जेव्हा जगभरातले लोक आपल्या इथं येतात, आपल्या इथलं वंगाळ प्रदर्शन घडू नये म्हणून एका दिवसात शहर क्लीन करतात. त्याच्यामध्ये प्रेशर आहे, राजकीय प्रेशर असतो, आंतरराष्ट्रीय प्रेशर असतो. अशा विविध प्रेशर खाली ही कामं होत असतात. या ठिकाणी आपण पाहतोय की रहदारी निर्माण झालेली आहे, वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. हे काम करत असताना सेफ्टी जे केलं जातं ते सेफ्टी रस्त्यावरची सुरक्षासाठी बॅरिकेड लावले पाहिजे होते किंवा सुरक्षा या ठिकाणी निर्माण करून काम चालू केलं गेलं पाहिजे होतं. पण तसं ते काम चालू होताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पूर्णपणे असुरक्षित पद्धतीने काम चालू आहे आणि हे एक दिवस उलटून गेला. तक्रार काल सकाळी केलेली आहे. योगेश पवार या इथल्या स्थानिक सतर्क नागरिकांनी तक्रार काल केलेली आहे आणि आज दुसऱ्या दिवशी काम चालू झालंय. म्हणजे काल दिवसभर ज्यांच्याकडे तक्रार गेली ते अधिकारी आणि कर्मचारी काय करत होते? लोकशाहीतला राजा किंवा लोकशाहीचा मालक म्हणून या ठिकाणी जेव्हा सामान्य लोक कामं करत असतात आणि मालकांनी जेव्हा कामगाराकडे, अधिकाऱ्याकडे तक्रार केली जाते ती तक्रार निवारण तात्काळ होत नाही, हे दुर्दैव आहे. सांगाव न्यूज साठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, थेरगाव.